हाय हॅलो नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी अम्रपाली लोखंडे. वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तर चला, नव्याची सुरुवात देवाच्या नावाने करूयात आणि आपलं म्हणणं जगभरात पोचवण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करूयात. चला तर मग आज आपण लॉंग व्हिडिओ बनवत आहोत. खूप इंटरेस्टिंग आणि सगळ्यांच्याच फायद्याचा छान आहे. तर सगळ्यांनी हा व्हिडिओ स्किप न करता बघावा, कारण हा असा व्हिडिओ आहे की टोटली सगळ्यांना यूजफुल आहे. तो तुम्ही नक्की बघा. तर हा व्हिडिओ अशासाठी आहे की आपल्या मुलांना इंग्लिश मिडियमला टाकायचं का सेमीला मराठी कुठल्या शाळेमध्ये टाकायचं याच्याविषयी आहे. तर कसं आहे माहिती आहे का, आजकाल खूप जणांचे कन्फ्युजन होते. आपल्या घरात तर प्रत्येकाच्या घरात लहान मुलं असतात, तर खूप जणांचे कन्फ्युजन होते की आपला मुलगा कुठल्या शाळेला टाकायचा. तर खरं सांगू का, प्रत्येक एक म्हणजे मला तर आय थिंक मला तर असं वाटते की सगळ्यांची कल्पना पहिल्यांदा ही असते की आपला मुलगा हा इंग्लिश मिडियमला गेला पाहिजे. वैयक्तिक सांगते, माझं देखील सांगते, मला देखील एक मुलगी आहे आणि ती लहान असताना जेव्हा ती शाळेत जायला लागली ना, तेव्हा मला देखील असंच वाटलं होतं की आपली मुलगी देखील इंग्लिश मिडियमला टाकावी. तर तो प्रयत्न मी देखील केला होता की तिला इंग्लिश मिडियमला टाकायचं, इंग्लिशमध्ये शिकली पाहिजे, मराठी नको, सेमी नको, असं माझ्या डोक्यात विचार येत होते. आणि त्यामुळे मी देखील तिला 2 वर्ष इंग्लिश मिडियमला टाकली होती. पण खरं सांगू का, थोडंसं नुकसान झालं इंग्लिश मिडियमचं. संपूर्ण होत नाही खरं, चांगला आहे इंग्लिश मिडियमसुद्धा. पण खरं सांगू का, प्रथम आपण आपली मराठी भाषा म्हणजे आपली मातृभाषा आहे मराठी, मायबोली आहे आपण. पहिल्यांदा सगळ्यांना मराठी यायला पाहिजे, सगळ्यांना यायला पाहिजे मराठी, आणि मग इंग्लिश यायला पाहिजे खरं. पण पहिल्यांदा मराठी आली पाहिजे, मराठी आली पाहिजे. तर तुम्हाला सांगू का, प्रत्येकाचं स्वप्न असतं की आपली मुलगा किंवा मुलगी इंग्लिश मिडियमला टाकावी, चांगल्या शाळेला टाकावी. पण तुम्हाला खरं सांगू का, या मराठी शाळा, जिल्हा परिषद शाळा ह्या का वाईट नाहीत बरं का. खरं तर सांगू का, मराठी शाळा, जिल्हा परिषद ही शाळा खरंच चांगली आहे. आणि आजकाल कसं झाले माहिती आहे का, जिल्हा परिषद शाळेला खूप स्कोप कमी आलाय चांगले असताना सुद्धा. कारण या जिल्हा परिषद शाळेतून खूप चांगले चांगले लोक शिकून त्यांचं पुढं मोठं व्यक्तिमत्व निर्माण झालेलं आहे, खूप चांगले. एक उदाहरण सांगायचं तर माझे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तर असं बाहेर बसून शिकले. त्यांना तर वर्गात सुद्धा घेतलेलं नव्हतं, पण ते आज बाहेर बसून शिकून कितीतरी पदव्या त्यांनी बहाल केलेत, कितीतरी पदव्या त्यांनी शिकून दुसऱ्या देशामध्ये जाऊन त्यांनी शिक्षण घेतलेलं आहे. तर त्यावेळेस त्यांना काही इंग्लिश मिडियम नव्हती, त्यांना देखील मराठी मिडियमच होती, मराठी शाळा होती. आणि ती देखील वर्गाच्या बाहेर बसून, बघा, म्हणजे आता तरी एंट्री वर्गात बसून आहे, पण तेव्हा त्या काळी वर्गाच्या बाहेर बसून माझे बाबासाहेब शिकले आणि एवढे मोठे झाले. आज आमच्या सगळ्यांचे बाप आहेत ते, आणि आज त्यांच्यामुळं आम्ही सुद्धा हातात लेखणी घेऊ शकलो, इथंपर्यंत येऊ शकलो. तर त्यांचा हा चेहरा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा चेहरा डोळ्यासमोर ठेवून ते एवढं छान व्यक्तिमत्व आहे की मी खरं देवाकडे एक प्रार्थना करेल की पुन्हा पुन्हा माझ्या बाबासाहेबांना जन्माला घाल देवा, त्यांच्यासारखे अजून कितीतरी व्यक्तिमत्व अशा शाळेतून घडव आणि सगळ्यांच्या अशा डोळ्यासमोर त्यांचं उदाहरण ठेवा, असं मी खरंच सांगेन देवाला की त्यांनी पुन्हा पुन्हा त्यांच्यासारखे अनेक जण पुन्हा पुन्हा, त्यांच्यासारखे तर कोण होऊ शकत नाही, पण त्यांच्यासारखं म्हणजे असं घडावं, व्यक्तिमत्व निर्माण व्हावं, असं मला वाटतं. खरं खूप ताकद होती माझ्या बाबासाहेबांच्या लेखणीमध्ये. खरंच खूप पुढं गेलेत ते लोक. आणि त्यामुळेच मी खरं सांगते की नका तुम्ही एवढं, म्हणजे मध्यमवर्गीय लोकांनी तर खरं सांगू, तुमचा विचार थिंकिंग खूप चांगली आहे की तुमच्या मुलाबद्दल चांगला विचार करताय. पण खरं सांगू, थोडासा लॉस पण आहे हो, सगळ्या बाजूने विचार करायला लागतो. कारण कसं आहे, आपल्या म्हणजे मध्यमवर्गीयांचं तर एकतर प्रायव्हेट जॉब असतात, त्या प्रायव्हेट जॉबमधून आपलं घर, या गोष्टी सगळ्या, घर म्हणा, मुलांच्या शाळा, ह्या मॅनेज होऊ शकत नाहीत होत. कारण आपल्या घरच मॅनेज होऊ शकत नाही, कारण इतक्या गोष्टी, इतक्या काही काही आर्थिक म्हणा, खूप खूप गोष्टी अशा ची वाढ झालेली आहे, खूप महागलेल्या आहेत गोष्टी. आणि त्या गोष्टींमुळं ना
घरामध्येच घरच व्यवस्थित चालत नाही आपलं एवढ्याशा पगारामध्ये, आणि त्यामध्ये आपण स्वप्न ठेवतोय की आपण मुलगा इंग्लिश मिडियमला घातला पाहिजे. तर थोडं विचार बदला खरं. ज्यांचे इंग्लिश मिडियमचे विचार आहेत ना, ज्यांना असं वाटतंय की नाही आमचा मुलं इंग्लिश मिडियमलाच असला पाहिजे, त्यांचं एकच ठाम मत आहे, त्यांचं ठीक आहे, त्यांना घालायचंय तर. पण खरं सांगू का, मी तर त्या मताची आहे की आपली मुलगी किंवा मुलगा हा इंग्लिश मिडियमला न शिकता जिल्हा परिषदला शिकला पाहिजे. कारण आम्ही देखील जिल्हा परिषदहून शिकूनच इथंपर्यंत, म्हणजे आम्ही सुद्धा शिक्षण घेतलेलं आहे जिल्हा परिषद शाळेतूनच. आणि तिथं काय असतं का नाही, कसं व्यक्तिमत्व घडतं, मुलं कशी घडली जातात, काय घडली जातात, ते आम्ही सुद्धा अनुभवले. खूप वेगळं असतं. तुम्हाला खरं सांगू, जिल्हा परिषद शाळा आणि इंग्लिश मिडियमच्या शाळेमध्ये फरक काय असतो? या इंग्लिश मिडियमच्या मुलांमध्ये खूप बंधनं असतात. हे करायचं नाही, ते करायचं नाही, खूप स्ट्रिक्ट असतात. बरोबर आहे, स्ट्रिक्टपणा पण खूप चांगला आहे. पण त्यांचं जे वय असतं ना, जगायचं, खेळायचं, बागडायचं, ते थोडं कुठंतरी त्यांना कमी पडते हो. आणि मराठी शाळेत, जिल्हा परिषद शाळेमध्ये कसं असतं बघा ना, त्या शाळेमध्ये गेल्यानंतर त्यांचं त्या त्या वयामध्ये खेळून होतं, बागडून होतं. अगदी इंग्लिश मिडियम म्हणजे या शाळेमध्ये कसं थोडं पण घाण नसलं पाहिजे. आणि तिथं कसं मुलं मातीत खेळू शकतात, काही करू शकतात. आणि मातीत खेळणं म्हणजे काय वाईट नाही बरं का, कारण त्या मातीची देखील त्यांना सवय असली पाहिजे. त्यांचे हात स्पर्श त्याला झाला पाहिजे. कारण जे त्या मातीला स्पर्श करत नाही आहेत ना, ती मुलं कधीच असं पायसुद्धा घाणीमध्ये ठेवायला तयार होत नाहीत. अशी काही काही ठिकाणी मुलं असतात आणि ती खूप जपलेली असतात ना, तेव्हा ती मुलं तशी करायला लागतात. त्यांना स्पर्श नको वाटतं, शी घाण आहे असं बोलून जातात ते. आणि जिल्हा परिषद शाळेत, मराठी शाळेला कसं असतं, काही खेळा बागडा काहीही असतं, म्हणजे खूप वेगळं असतं. त्यामध्ये खूप फिलिंग्स वेगळ्या असतात. मित्र मैत्रिणी म्हणजे मुलांमध्ये खेळणं, असं बंधन नसतं की रोज हीच भाजी आणली पाहिजे, तीच भाजी आणली पाहिजे. आता मला सांगा, आता आपल्याला रोज तीच भाजी करणं शक्य नाही हो, खरंच नसतं. कारण आज एक हे घरातली आहे बरं का गोष्ट, की त्या शाळेमध्ये तीच भाजी नाही. आज बटाट्याची पाहिजे तर तीच आणली पाहिजे, उद्या काय म्हणतात, उद्या भेंडी पाहिजे तर भेंडीच आणली पाहिजे, असं मराठी शाळेमध्ये नसतं. किंवा आपल्या घरामध्ये सुद्धा वैयक्तिक प्रॉब्लेम असतो, त्यांच्या म्हणण्यानुसार आपण पण त्यांच्याबरोबर आपल्या मुलांना तीच भाजी आज नाही देऊ शकत. हा देखील खूप मोठा इश्यू आहे बरं का. कारण नाही देऊ शकत, आपण मॅनेज करू शकत. कारण आपल्या घरामध्ये आपण कसं भागवतो, काय भागवतो ना, ते आपल्यालाच माहीत असतं. त्यामुळे त्यांच्या बरोबरीनं वागणं हे आपल्याला मध्यमवर्गीयाला नाही जमत खरं. आणि तुम्ही काय म्हणता, फक्त इंग्लिश मिडियमचीच मुलं मोठी होतात का, शिकतात का, नोकरी करतात का? अहो नाही, जिल्हा परिषदची सुद्धा मुलं मोठी होतात, मोठी शिकतात, भरपूर IAS ऑफिसर होतात, जिल्हा अधिकारी होतात, कुठल्या कुठल्या वेगळ्या पदाला, किंवा देशात, बाहेर देशात सुद्धा शिकायला ते जाऊ शकतात. जर मुलं आपली तितकीच हुशार असतील, कर्तबगार असतील, त्यांना अभ्यासाचं वेळ असेल, तर ती कुठंही कसल्याही परिस्थितीत शिकून आज मोठी झालेली आहेत. असे कित्येक उदाहरणं आहेत. असं नका म्हणू की आमचा मुलगा इंग्लिश मिडियमलाच टाकला तर खूप मोठा शिकेल, नोकरी करेल, असं नसतो. तुम्ही मुलगा, फक्त मुलांनी कुठल्याही शाळेत मुलाला टाका, फक्त मुलांनी अभ्यास केला पाहिजे वेळेवरती, ते त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. त्यामुळं असं नाही की ह्या शाळेत गेला, त्या शाळेत गेला आणि मोठा होईल. तर ही तुम्ही गैरसमज तो काढून टाका. आणि तुम्ही खरंच सांगू मनापासून, तुम्ही जिल्हा परिषद शाळेत आपली मुलं खरंच शिकवा. इंग्लिश मिडियमचं खोल तुम्ही डोक्यातून काढून टाका. कारण माझ्याकडंच एक उदाहरण आहे, तुम्हाला सांगते. माझ्या मुलीला मी पहिलं माझं असं स्वप्न होतं, कारण मी सुद्धा मराठी शिकले, त्यामुळे मला फक्त एवढं वाटायचं की माझी मुलगी पुढं चालून फाड अशी इंग्लिश बोलली पाहिजे, टोटली खूप हुशार झाली पाहिजे असं वाटायचं. पण आपली ती इंग्लिश भाषा फक्त बोलण्या इतकीच मर्यादित न ठेवता बाकीच्या पण गोष्टींचा सारासार विचार केला पाहिजे बरं का. खूप गोष्टी असतात की मुलांना यायला पाहिजे. तर तुम्हाला सांगू, माझ्या मुलीला देखील मी घातलं होतं, डायरेक्ट सिनियरला घातलं. कारण कोरोना होता. कोरोनामध्ये ना तिची बालवाडी झाली, ज्युनियर झालं, KG झालं, काहीच नाही झालं. डायरेक्ट तिला सिनियरला टाकलं गेलं, आणि ते इंग्लिश मिडियमला. मग इंग्लिश मिडियमला टाकल्यानंतर तिला येत होतं सोडा, पण तिला पूर्ण असं इंग्लिशच जमायचं. मग तिथं इंग्लिश शिकवत होती, 1 2 ABCD अजून असं इंग्लिशमध्ये. त्यामुळे ना तिला मी 1 2 काढून दिलं होतं. असं 1 2 मराठीमध्ये पाडे शिकवायचे किंवा 1 2, तर तिचं एवढं कन्फ्युजन व्हायचं ना, अक्षरशः ती खूप गोंधळून जायची. ती म्हणायची की 1 2 म्हणजे काय आणि 1 2 म्हणजे काय.
म्हणजे 1 2 आणि 1 2 हे एकच आहे, फक्त हे इंग्लिशमध्ये आणि हे मराठीमध्ये आहे. हे तिचा फरक तिला समजतच नव्हता किंवा एकच आहे तिला समजतच नव्हतं. खूप गोंधळून जायची आणि त्यामध्ये तर तिचं वय लहान असायचं. आणि मग सिनियर झालं, पहिली झालं, तोच प्रॉब्लेम. तिला मराठी जमेनाच गेलं. आणि आपण आहोत तर मराठी आहोत आपण. आपली मातृभाषा मराठी आहे, त्यामुळे तिला पहिली मराठी तरी यायलाच पाहिजे. आणि असा गोंधळ व्हायचा. आणि तो गोंधळ होऊन सुद्धा त्या शाळेमध्ये मुलीकडे लक्ष दिलं जात नव्हतं. मेन गोष्ट सांगते तुम्हाला, मुलीकडे जास्त इंग्लिश मिडियमला असून सुद्धा मुलांकडे काही काही लक्ष दिलं जात नाही. हा एक एवढा अनुभव आलेला आहे तुम्हाला सांगते या गोष्टीचा मला. कारण पहिल्या वर्षी जेव्हा मुलीला शाळेत घातलं ना, त्यावेळेस ना मुलं खूप हाणायची, म्हणजे मारायची मुलीला. असं आपलं कसं असतं, मुलीपेक्षा मुलं खूप जास्त गोंधळ घालतात. मुली जरा सेन्सिटिव्ह चांगल्या असतात, शांत असतात. आणि रिअलिटी आहे, मुली शांत असतात बरं का. भलेही थोडं पण आगाऊपणा करत असतील, पण मुली शांतच असतात. आजकाल बघायला गेलं तर मुलं खूप गोंधळ घालतात, खूप. आणि तशाच प्रकारे माझ्या मुलीला एक मुलगा पिडायचा. पिडत मला एकदा, दोनदा, तीनदा, 1 वर्षभर मुलगी मला सांगत होती की मम्मी मला तो मुलगा पिडतोय, हाणतोय, बुच करतोय, असं ओढतोय, असं सांगायची खरं. मग मी एकदा शाळेमध्ये मॅडमांना विचारलं फोन करून, तर मॅडम म्हणल्या ठीक आहे मी बोलते त्या मुलाला. असं वर्ष त्यामध्ये गेलं सांगून. नेक्स्ट इयर आलं पहिलीचं. मग त्यामध्ये तेव्हा पण तो मुलगा तसंच करायला लागला, मारायला, हाणायला कंटिन्यू. कारण त्याला काही मॅडमांनी म्हणजे ही शिक्षाच केली नाही ना. थोडंफार त्याला बोलल्या असत्या मॅडम, थोडंफार टॉर्चर केलं असतं, हे असं करू नको, लक्ष दिलं असतं थोडंफार, तर असा प्रॉब्लेम झाला नसता. आणि तो देखील इंग्लिश मिडियममध्ये व्हायला लागलाय. बघा, असं म्हणतात की इंग्लिश मिडियममध्ये खूप स्ट्रिक्ट असतं, खूप लक्ष देतात, वेळच्या वेळ सगळं असतं, खूप लक्ष. पण असं काही नसतं. 2 वर्ष मी अनुभवलेली गोष्ट आहे की एवढं लक्ष देत नाहीयेत. तुम्हाला सांगते माझ्या मुलीला खूप. आणि परत तर काय मुली सुद्धा असं गोष्टी, तक्रारीच्या गोष्टी करायला लागल्या. आणि त्या मुली अशा होत्या की मॅडमांच्या मुली होत्या. मग मला सांगा, मॅडमांच्या मुली असल्या म्हणून काय झालं? शाळेमध्ये सगळ्या स्टुडंट सारखेच असतात. असं नाही की याला वेगळं शिकलं पाहिजे, तो मॅडमचा आहे, त्याला नाही मारलं पाहिजे, तसं नाही. सगळ्यांना सेम रूल असले पाहिजे. तर ते मॅडमांच्या मुली वगैरे कोण असेल ना, मुलं असं म्हणायचे आमची मम्मी टीचर आहे आणि मी तुला मारू शकतोय, तू काय करणार आहे, असं बोलायचं. मग त्या पण वेळेस मला मुलगी सांगायची. मग त्यावेळेस ऐकल्यानंतर माझ्यातलं आई पण शांत बसलं नाही. मग त्यावेळेस खूप राग आला. आणि तुम्हाला सांगते त्यावेळेस माझी नेक्स्ट प्रेग्नन्सी चालू होती. मग मला एक 7-8 महिन्याचं पोट आलेलं देखील. मला खूप त्रास झाला. आणि त्यावेळेस माझ्या पोटातल्या बाळाचा प्रॉब्लेम सांगितला होता, की खूप मोठा प्रॉब्लेम सांगितला होता की तुमच्या हाती नाही लागणार. त्यामुळे मला खूप ट्रेस असायचा की हे तर प्रॉब्लेम सांगितलाय आणि माझी मुलगी शाळेत जाते, माझा जीव सगळा तिच्यामध्ये. आणि असं मुलीला शाळेमध्ये लक्ष देत नाहीत, मारहाण करतात, तरी टीचर काय झोपल्यात काय. मग त्यावेळेस मी शाळेमध्ये गेले आणि खूप दंगा केला. खरंच माझं देखील मी सांगत नाही, खूप दंगा केला. कारण का, तुम्ही मुलांकडे लक्ष का नाही देत? तुमची इंग्लिश मिडियमची शाळा आहे ना, तुम्ही मुलांकडे लक्ष का नाही देत? तुम्ही म्हणता इंग्लिश मिडियम चांगली आहे, मुलं चांगली शिकतात, चांगली हुशार होतात, मग तुमचं लक्ष काय नाही? आज शाळेतली मुलं, स्टुडंट या मुलीला पिटतात, बुचकारतात, अंगात खोड्या करतात, मारतात. मग तुम्ही का नाही ओरडत त्या मुलांना? ती मुली, आज मला मुलगी वर्ष झालं सांगते, तरी देखील तुम्ही शांत आहेत आणि फक्त आम्हाला त्रास होते, आमच्या मुलीला त्रास होते. मग शाळेत गेल्यानंतर खूप दंगा झाला खरं. मी देखील खूप ओरडले, प्रिन्सिपलपर्यंत गेलो. 1-2 टीचर होत्या खरं, त्यांची बाजू घ्यायच्या. आणि मुलीकडे लक्ष दिलं जात नव्हतं. मुलगी 1 महिना घरी होती, तरी सुद्धा कुठल्याही टीचरांचा फोन आला नव्हता की तुमची मुलगी अशी व्यक्ती शाळेत का नाही आलेली, स्टुडंट महिना झाले. 2 दिवस मुलगी शाळेत नाही आले तर लगेच फोन येतात टीचरांचे. आणि 1 महिना आमच्या घरगुती प्रॉब्लेममुळं मुलगी घरी आहे तर तुमचा एकही फोन नाही. मग तुम्ही मुलांकडे किती लक्ष देता? मग तुम्ही फक्त फी पुरतेच मर्यादित आहात का? ह्या अशा गोष्टी त्या शाळेमध्ये घडल्या. आणि तेवढं वर्ष मुलीला मी काढून नंतर मुलगीला मी मराठी शाळेमध्ये सेमीला माझ्या मुलीला घातलं. तर त्यावेळेस माझी मुलगी 3रीला गेलेली होती. मग त्यावेळेस मी माझ्या मुलीची इम्प्रूव्हमेंट पाहिली की माझ्या मुलीला इंग्लिश देखील जमायला, इंग्लिश आणि मराठीतला फरक देखील जमायला, आणि मराठी सुद्धा वाचायला यायलं. कारण मला खूप टेन्शन यायचं की माझ्या मुलीला आज 3रीला गेली तरी मराठी वाचायला येत नव्हतं. कारण मराठी वाचायला येणं खूप महत्त्वाचं आहे, खूप. भले तुम्ही इंग्लिश नाही येऊ द्या, पण मराठी वाचणं गरजेचं आहे.
कारण मी स्वतः अनुभवलेलं आहे की मराठी वाचायला येणं किती गरजेचं आहे. जेव्हा आपल्याला वाचायला येतो ना तेव्हाच आपण 10वीचा पेपर पण लिहू शकतो किंवा इतर पेपर. आणि 10वीचा पेपर लिहिणं म्हणजे खूप महत्त्वाचं आहे हो. कारण माझ्या शाळेमध्ये एक स्टुडंट होती, माझे क्लासमेट होती. तुम्हाला सांगते उदाहरण की तिला पहिलीपासून असं तिला वाचायला येत नव्हतं मराठी. असं दुसऱ्यांचं बघून पेपर लिहित होती ती. मग ती असं ढकलपास करत करत तिला 10वीमध्ये आणलं होतं. मग आता मला सांगा, इतर वेळी ढकलपास करत ती 10वीपर्यंत पोचली, पण 10वी पास होणं किती महत्त्वाचं आहे. मग त्यावेळेस तुम्हाला वाचायला येणं किती महत्त्वाचं आहे सांगा. 10वीचा पेपर लिहिणं काही जोक आहे का. आपल्याला 10वी पास व्हायचं म्हणल्यानंतर वाचायला आणि वाचून ते लिहायला आलंच पाहिजे. आणि त्यावेळेस खरं मला सुद्धा मी स्वतःशी बोलले त्यावेळेस की आपण ज्यावेळेस, कारण आम्ही ज्यावेळेस 3री-4थीला होतो ना त्यावेळेस कोणाकोणाला वाचायला येत नव्हतं. त्यासाठी मॅडम एक्स्ट्रा क्लास घ्यायच्या 1 तासभर शाळा सुटल्यानंतर. आणि त्यावेळेस मला वाचायला थोडं थोडं येत होतं, कळत होतं, आ ई सगळे कानामात्रा. तरी सुद्धा माझं मराठी वाचणं परफेक्ट होणं, फास्ट वाचायला यावं म्हणून मी देखील त्या क्लासमध्ये बसायचे. तर आणि का तर मी त्यामध्ये ट्रेड झाली पाहिजे, मला चांगलं परफेक्ट वाचायला आलं पाहिजे म्हणून मी एक्स्ट्रा क्लासला बसायचे. आणि त्यावेळेस मला तो फरक कळला की खरं 3री-4थी म्हणजे असं एक्स्ट्रा क्लासमध्ये बसून वाचायला येणं किती महत्त्वाचं आहे. कारण त्यावेळेस ती माझी क्लासमेट 10वी पास होऊ शकली नाही. कारण का, तिला वाचायला येत नव्हतं. मग वाचायला नाही आलं तर ती लिहिणार कशी मला सांगा. त्यामुळं इंग्लिशपेक्षा मातृभाषा वाचायला येणं, बोलणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि त्यामुळे आपल्या मुलांना मराठी शाळेमध्ये टाकणं झेडपीमध्ये खूप महत्त्वाचं आहे. म्हणून सांगते, प्रत्येक जण थोडंसं कसं आई वडील थोडं म्हणजे वेगळं वागायचा प्रयत्न करतात. आता मी वागले ना, मी सुद्धा वागले की माझी मुलगी इंग्लिश मिडियमला, पण मला जेव्हा त्याच्यामध्ये फरक जाणवला, मी एक अनुभव घेतला, त्यावेळेस मला कळलं की माझी मुलगी मराठी मीडियमला असणं किती महत्त्वाचं आहे. मी खरंच खूप लवकर जागी झाले, हुशार झाले. मला लवकर माझी चूक स्वतःची लक्षात आली आणि 2 वर्षातच माझी मुलगी काढून मी मराठी शाळेला टाकली. आज माझी मुलगी तिने इम्प्रूव्हमेंट केलेली आहे. गेल्या वर्षी 3रीला तुम्हाला सांगते तिला 80% पडलेले आहेत. असंच करत करत ती प्रगती करेल. तर मला खूप तसंच म्हणजे खूप छान वाटते की आपल्या मुलीची या शाळेतून काढून या शाळेत घातल्यापासून खूप प्रगती झालेली आहे. आणि तुम्हाला सांगू, मी मॅडमांचे सुद्धा खूप आभार मानते, कारण मॅडमांनी सुद्धा वैयक्तिक माझ्या मुलीकडे खूप लक्ष दिलेलं आहे, जातीनं लक्ष दिले तिच्याकडे की खरंच तुमच्या मुलीचं कौतुक केलं. म्हणजे खरंच मी कौतुक सांगत नाहीये, पण तिच्यामध्ये तुम्हाला सांगते पेंटिंगचे, डान्सिंगचे खूप कला आहेत तिच्या अंगात. खूप 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 कला आहेत खरं, जितक्या माझ्यात नव्हत्या. माझ्यात फक्त पेंटिंगची कला होती, डान्स वगैरे काही येत नव्हतं. पण तिच्यात खूप कला आलेल्या आहेत. खूप डोकं चालते खरं. आणि जरी ती पुढं म्हणजे नाही प्रगती शाळेमध्ये जरी नाही शिकू शकली जास्त, तरी तिच्या कलेवर ती जगू शकेल अशा तिच्या कला आहेत. आणि खरं सांगू का, जरी शिक्षण नाही कंप्लीट झालं तरी माणसामध्ये कला असणं खूप महत्त्वाचं आहे. कारण माणूस त्याचं लाईफ हे त्याच्या कलेवर जगू शकतो. आज तिच्यामध्ये पेंटिंग खूप छान येते, तिला पेंटिंग काढायला हुबेहूब चित्र काढते. डान्सिंगच्या कला आहेत, इतर कला आहेत. त्यामुळे तिचं एवढं टेन्शन घेण्यासारखं नाही आहे. त्यामुळे मला काही वाटत नाही. आणि हा अनुभव आलाय तो तुमच्याशी मला शेअर करायचा आहे. आणि मेन म्हणजे स्पेशली बघा, मी सुद्धा मराठी शाळेमध्ये शिकले. आणि खरं सांगू, मी ज्यावेळेस शिकत होते ना त्यावेळेस आमची परिस्थिती खूप डाऊन होती, खूप डाऊन होती. कारण मराठीमध्ये जरी शिकत असले तरी आमच्या घरात लाईट देखील नव्हती. लाईटही नव्हती. अक्षरशः खरं सांगू का, 10वीचा अभ्यास मी चिमणीवरती केलेला आहे. सांगा, चिमणीवरती केलेला आहे मी. 2007, 8, 9 यावेळेस असं चिमणीवरती. बघा, त्यावेळेस सुद्धा काय परिस्थिती डाऊन असणं हे नाहीये. लाईट असायला हवी होती, पण नाही. आईच्या एकटीच्या रोजगारामुळं आमच्या घरात लाईट नव्हती. आणि त्यावेळेस कोणी एक बल्ब द्यायला सुद्धा मागे पुढे बघत होते लोक, देत नव्हते. 10वीचं वर्ष होतं, द्या म्हणलं तरी एक बल्ब 100 रुपये देऊन कोणी दिला नव्हता. त्यामुळे मी चिमणीवरच केलेला आहे करतो अभ्यास, मला माहिती. आणि त्यावेळेस मी माझे 10वी पासून पुढं आलेले आहे. तर आजकालच्या मुलांना सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत, सगळ्या गोष्टी आहेत. टोटली एक म्हणलं तर त्यांना 10 मिळतं आजकालच्या मुलांना. त्यामुळे त्याचं टेन्शन नाही. पण फक्त आपल्या मुलांचं नुकसान करू नका. त्यांनी घातले आणि मी घालणार आहे आपली, असं करू नका. तुम्ही खरंच मुलांना मराठी शाळेमध्येच घाला, शिका आणि त्यांना तिथूनच ट्रेन करा. तुम्हाला सांगते, खूप
खूप फरक आहे इंग्लिश आणि मराठी शाळेमध्ये. आणि तो तुम्हाला जर घालायचं तर तुम्ही 1 वर्ष घालून बघा, तुम्हाला फरक कळेल. इंग्लिश आणि मराठी मीडियममधला फरक कळेल. तर खरंच मनापासून मला तुम्हाला सांगायचं होतं की आपल्या मुलांचं नुकसान नका करून घेऊ. तुम्ही आजही चान्स कुठे गेलेला नाहीये. तुम्ही तुमच्या मुलांना मराठी मीडियममध्ये घालतानाच मराठी मीडियममध्ये घाला. खरंच सांगते, घाला. खूप इम्प्रूव्हमेंट आहे, खूप. फक्त आपला मुलगा हुशार असला पाहिजे. नाहीतर आपला मुलगा जर हुशार नसला आणि आपण किती पण 50,000 फी भरून आणि लाख भरून किती पण काय म्हणतात CBSE पॅटर्नला जरी टाकला ना, त्यानं नाही जर अभ्यास केला तर आपल्या आईवडिलांचं कष्ट हे सगळं व्यर्थ आहे, तुम्हाला सांगते. म्हणून तुम्ही इंग्लिश मिडियमचा नाद सोडा, त्याला मराठी मीडियममध्ये टाका. तिथून तुम्ही थोडाफार खर्च करा, तुम्ही पण थोडाफार करा. आणि जर तुम्हाला खूप खर्च करायचा आहे त्याच्यासाठी तर तुम्ही 10वी नंतर खर्च करा तुमच्या मुलांसाठी. 10वी नंतर 10वी पास झाल्यानंतर कुठं चांगल्या ठिकाणी त्याला घालायचं तिथं घाला, कारण 10वी नंतरच आपल्याला पैशाची गरज खूप लागते. मग त्यावेळेस तुमच्या मुलांच्या नावावरती पैसे ठेवून तुम्ही 10वी नंतर त्याच्यासाठी खर्च करा. मग तिथे तुम्ही कमी पडू नका, कारण तिथे खरी गरज आहे. तर बघा, कसा वाटला माझा हा व्हिडिओ आणि तुम्ही कुठून बघताय हा व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा. माझे व्हिडिओ आवडतात का तुम्हाला कसे व्हिडिओ बघायला आवडतील ते मला कमेंट करून नक्की सांगा. एक लाईक करा, सबस्क्राईब करा. चला.